दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर. शूटिंग चालू केली बघा. मित्रांनो, आता आपण जात आहोत उत्तनला भाटे बंदर चारीमध्ये. मॅडम आहेत आणि आपली मुलं आहेत. हाय करा सगळ्यांनी, हाय करा. हाय. बोटीमध्ये कोण कोण येणार आहे? फोटो काढते, फोटो काढते. हाय, फोटो काढते. हा, हाय करा. हाय. येईल. फोटो काढलाय. तसं नाही, या पोरांच्या बरोबर येवायला मिळालं तिला माहिती आहे का. नंतर आपू गेला असतो ना, आपलंच होतो. गाडी सरव ना. आईस्क्रीम केक वाले. अच्छा, तो तुमचं तिकीट, तिकीट मित्रांनो, भाईंदरला आलेला आहोत आपण.
मित्रांनो आता आपण आले आहात भाट्या बंदरमध्ये, वाडीमध्ये आहात आपण. आता ही आपली कंपनी. हाय, ही आपली मुलं उतरली आहेत आता. हाय, कसं वाटलं तुम्हाला पिकनिक? हा जरा ड्रायव्हरचा विचार, ड्रायव्हर कसा वाटला ना कसा नाही ते नंतर. ये आपल्या मित्राने सामान उतरवायला घेतले. हात पकड रे त्याला, क्रिस्टन. हात पकड, हात पकड. पाणी पिणे आणलाय त्या पोरांना, बघून जा त्यांच्या बरोबर जा. चला आता बीच बघायला जाणार आहोत आपण. चला त्या बाजूला चला, त्या बाजूला चला, त्या बाजूला चला. ओके. हा फादर, ही जागा कशी वाटली तुम्हाला? निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी मला नेहमीच आवडतं आणि म्हणून आज ह्या समुद्रकिनारी आणि शुद्ध हवेमध्ये आलो आहे. आणि परत ही सहल जी आहे ती मतिमंद मुलांची आहे की जी परमेश्वराने निर्माण केली आहेत त्याप्रमाणेच आपण ती स्वीकारलेली आहेत. तो सुद्धा एक प्रकारचे निसर्गाचा तो भाग आहे. शिवाय इथे ही सहल आयोजित करण्यामध्ये सगळ्यांचं जे सहकार्य बघतो आपण वेगवेगळ्या ग्रुपचं. उदाहरणार्थ इथे आणण्यासाठी ज्या कार आल्या आहेत त्या भाडोत्री केलेल्या नाहीत, आमच्याच काही कार्यकर्त्यांच्या त्या कार आहेत. त्यामुळे ते प्रेमाने सगळ्यांना एकत्र आणून इथे पोचवलेलं आहे. इथे आता जी जेवणाची सोय केलेली आहे, बसण्याची सोय केलेली आहे, तीसुद्धा इकडच्या अपंग सेवाच्या मित्र मंडळीने केलेली आहे. तर हे सगळं एक प्रकारचा आनंदाचा असा हा सोहळा आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटलं, यावंसं वाटतं आणि आलो आहे मी. तर आजचा दिवस सगळा मस्त मजेत जाईल अशी अपेक्षा करतो. ही विशेषतः मुलांच्या आईवडिलांना तर खूपच आनंद झालेला आहे. कारण ह्या मुलांना ती मतिमंद असल्याकारणानं त्यांचे कुटुंबसुद्धा त्यांना कुठे घेऊन जात नाहीत. पण आज सिंथियाताईने पुढाकार घेऊन आज त्यांना घराच्या बाहेर काढलं, इथे आणलं. आणि म्हणून पालकांना एवढा आनंद झालेला आहे की पालक स्वतः स्पॉन्सर करण्यासाठी पुढे आले आहेत. कोणी नाश्ता दिलेला आहे, तर कोणी आणखीन काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे सगळं प्रेमाचं वातावरण, ह्यामुळे ह्या सहलीला एक वेगळी धार आलेली आहे, चव आलेली आहे. आणि म्हणून आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू फादर. मित्रांनो आता आपली ही मुलं बघा, तुम्ही मुलं बसलेले आहेत आणि मजा करत आहेत. कधी तुम्ही विचार पण करू नाही शकत की इथे आपण किनाऱ्यावरती फिरायला जाऊ शकतं, एवढं बघायला भेटू शकते. हाय, तुम्हाला कसं वाटलं याच्यामध्ये? आम्हाला खूप बरं वाटलं, खूप चांगलं वाटलं, खूप आनंद होतो. खूप फार आनंद होतो. एन्जॉय वाटलं. हाय, हॅलो, मजा आहे का? मज्जानी लाईफ. आता एक सॉन्ग गायला लागेल आपल्याला. एक गाणं. वसनाने प्रभुच्या भरली अवघे वसुंदरा, अवघे वसुंदरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघे वसुंदरा, अवघे वसुंदरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवानी सृष्टी करली, प्रिय दयाला न्याय नीती.
माय नीती वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघे वसुंधरा अवघे वसुंधरा वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघे वसुंधरा अवघे वसुंधरा. थँक्यू. आम्हाला वहिष्ठ दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. हर मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन है मेरे यार. तेरा गम मेरा गम मेरी जान तेरी जान ऐसा अपना प्यार. जान से भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे जान से भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. इकडे आल्याबद्दल कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटते का? चांगला वाटते. हा बोल त्याच्यामध्ये बोल याच्यामध्ये. बोल याच्यात बोल. मला वाटते बोल बरं वाटतं असं सांग. किती मस्त आहे. कसं वाटते? कसं वाटते? बरं वाटते. जोरान बोल. बरं वाटते हवेवर. वाटते. समोसे खाली. दुसरं काय खाल्लं? चॉकलेट. बोटीत बसलो. नाही मला खूप बरं वाटतं इथं आल्यावर. बोटीत बसलो आम्ही. बोट बसले मस्ती केली. समोसेच खाला मस्ती केली चॉकलेट खूप मजा आली. मला मजात आली. खूप मजा आली. मजा आली. बस हा. चला कोणाला बोलायचं असेल तर बोल. झालं आता. ह्यांना आपण चर्चमध्ये न्यायला पाहिजे होतं ना थोडं. जाताना दाखवायलाच पाहिजे नाही तर ना ते एवढ्या येऊन काहीच नाही पाहिजे. ते तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो? एकदम मस्त बाबा राजा एकदम मस्त. ही छोटीशी पिकनिक. काय बोलणं बोलून आपण माहिती देते. छोटीची पिकनिक बोल बोल बोल. स्पेशल मुलांच्या बरोबर. स्पेशल मुलांबरोबर कशी वाटली पिकनिक तुम्हाला? पिकनिक आत्ताच चालू झाले. आत्ताच आम्ही एंट्री केली आहे त्या नारळाच्या झाडाच्या वाडीमध्ये. मस्त थंडगार वारा येत आहे आणि या वाऱ्यामध्ये जे निसर्गाचं रम्य दिसतं आहे हे किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी या मुलांना घेऊन आले आहेत आम्ही. आणि आता पिकनिकची जी मजा आहे ती आम्ही द्विगुणित करण्याचा प्रयत्न करणार आहेत या मुलांबरोबर. तर तुम्हाला कसं वाटते? काय वाटते? इकडे गाडी लागली की तुम्ही काय कसं वाटलं? सर तुम्ही असं काय बोलतात? असं काय बोलतो म्हणजे ते काय तुमचं काय चाललं? काय धंदे काय तुमचे? धंदे बर्थडे गाणे बोलतो तुम्ही. बड्डेचं थोडे बड्डेचा काही बड्डेचा नाही. आता घेणार आहे काय तोडायचं आता. तोरीला कोणी असं लागला ना. 2 मिनिटं. हे पडलं पकडून ठेव. बरोबर.
मागे जायची पहिली. हा चल 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 ये. ए, तू येते अरे तो चढेल का मोडेल तो ना. तू चढ ये चल शाबाश. ए तू पकड के रख, गिरेगा वो. तो त्याला सांगते त्याला. ओके. व्हेरी गुड ओके. हे पकडून ठेव. तो ऑलविन पडला नाही पाहिजे ना, ते त्या बाजूला पडेल. उतरव खाली त्याला, उतरव. नाही त्या फादर त्या बाजू बॅलन्स आहे. तुला चढायचं असेल चढ लवकर. वारीमध्ये आहो. आता मिळले. इथे छान प्रकारे क्रिकेट चाललेला असून फादर आमचे हे फलंदाज आहेत आणि फलंदाज थोडे वीक आहेत आमचे, पण इथे बॉलर बघावे लागतील. बॉलर जे आहेत चंद्रकांत आणि सुनील बद्रीकर. हा व्यवस्थित बॉलिंग होत नाही. अडून अरे वा, फादरांनी छक्का मारलेला आहे सुनील बद्रीकर यांच्या बोलावरती. इथे काही आलसी माणसं बसलेले आहेत. आलसी प्रेक्षक जे क्रिकेट बघत आहेत. हा छोटासा माणूस कोण आहे? दोन शब्द बोलतील.
मला देतो. मॅडम ना एक हॅपी बर्थडे. त्याला बर्थडे पाहिजे. ब्रेंडन दोन शब्द बोल. व्हिडिओ आलाय कावर दोन शब्द बोल. व्हिडिओ काढतो मी, फोटो नाही काढी कावरा. चेन्नई दोन शब्द बोल. आज महेशचा बर्थडे खूप चांगलं वाटतं. जगदीश दोन शब्द बोल. आपल्या भाऊ महेश गोमाळ यांचा आज बर्थडे असल्यामुळे आता मला केक कापायची संधी दिली होती. आभारी. तो करील बॅग तो कला पोरं जेवायला लाय. महेशचा बड्डे हॅपी बर्थडे बॉय. माझं तो नजीक मदत पहिले मॅडम आणि कुणाला राहिलं बघा. पण त्यांना विचारा तुम्हाला कसं वाटतं त्याला विचारा. यांना विचारायला विचारा या दोन शब्द बोलतील माझ्यासारखे. कोणसा पाहिजे गेला गॅस कोणसा पाहिजे अजून त्यांनी बहुतेक ऑन द स्पॉट गेल्या वर्षीप्रमाणे शूटिंग चालू केली बोला. आता काय करते फादर महेशला कधी भेटलो माहिती नाही, पण असं वाटतं ना की लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. एवढी मैत्री झालेली आहे की सांगू नाही शकत की कधी भेटलेलो काय झालं. आणि असे काय म्हणतात आपले सुनील दादा, नालायक मित्र असे आहोत आम्ही. हा सगळे नालायक, मी पण नालायक, हे सगळेच नालायक. सभ्य नालायक नाही नालायक म्हणजे नालायकच झाले. कुठेही काही बोलतात. आणि महेश एकदम चांगला माणूस आहे आपला. असा कसाही असला तरी आपला मित्र आहे. कसाही कसंही असलं तरी आपला मित्र आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला धावून येतो लगेच. त्याला इतकी कामं असतात. ब्रँडनला पोरी मिळून देण्यामध्ये महेशचा फार मोठा वाटा आहे. काय बोल दुबी होतात त्यामध्ये. मग आधी जिंदगी खराब करायला दुबी होता. मिनी गोवा आपला मित्र महेश चांगला आहे. असा परमेश्वराने त्याला अजून म्हणजे अजून त्यांचं माहिती.
मित्रांनो ही बघा ही बिर्याणी आहे चिकनची. चिकनची बिर्याणी दिलेली आहे आपल्या मित्राने आणि व्हेज पण आहे. इथे जमलो आहोत बरोबर. तर आम्ही वाट बघत होतो की हे लग्न यशस्वी होतं की नाही आणि किती काळ यशस्वी होईल की नाही. ते आता इथे आल्यानंतर आम्हाला कळून चुकलं की लग्नाला किती 2 वर्ष झाली. आणि 2 वर्ष लग्नाला झाली नाही तर मुलगी पण झाली. 11 महिन्याची झाली. विषय संपला तर तर आपण त्यांचं अभिनंदन करू आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि केक आणलेला आहे तो केक आपण खाऊ. चला. ठीक आहे म्हणतो. तर ही कीर्ती टिश्यू देते बाबा. जी आहे आई अपंग सेवेची आई सिंथिया आता तिथं कन्यादान करील आणि कन्यादान करताना कीर्तीची थोडी गोष्ट सांगेल, स्टोरी सांगेल अपंग सेवेमध्ये ती कशी होती. मी पण स्टोरी सांगेन. तर सहलीच्या निमित्ताने आपण बनारसला गेले असताना त्या संस्थेमध्ये सुद्धा अपंगांसाठी काम चालू होतं आणि त्या ठिकाणी अपंगांसाठी कुपड्या बनवणं, व्हीलचेअर बनवणं अशा गोष्टी चालू होत्या. त्यावेळेला तिथल्या सिस्टरांना आम्ही कीर्तीला पाहिलं, ती जमिनीवरनं अशी घासत जायची. त्यावेळेला आम्ही फादरांनी आणि आम्ही दोघांनी ठरवलं की तिला जर आपण कुबड्या दिल्या तर ती चालू शकेल आणि तो प्रयोग म्हटला आपण आता या सहलीमध्येच करायचा. आणि म्हणून त्या सिस्टरांना मी रिक्वेस्ट केली की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत पण तिच्या साईडच्या आम्हाला कुबड्या द्या.
त्यांनी आम्हाला कुबड्या दिल्या, आम्ही कीर्तीला दिल्या आणि कीर्ती बनारस सहलीमध्येच कुबडीवर चालायला लागली. आणि विशेष म्हणजे त्या सिस्टरांनी म्हटलं तुम्ही पण अपंगांसाठी काम करता, आम्ही पण अपंगांसाठी, तर तुमच्याकडनं काय पैसे घ्यायचे, म्हणून त्यांनी पैसे सुद्धा आपल्याकडनं घेतले नव्हते. आणि तो एक टप्पा तिने उचलला आणि आज जीवनातला दुसरा टप्पा, नुसतं लग्न नाही झालं, त्यांच्या कुटुंब आता वाढलेलं आहे, छोटी ग्रेस त्यांच्या कुटुंबामध्ये आलेली आहे. तर आपण देवाला धन्यवाद देऊ आणि ह्यापुढे असंच त्यांचं लग्न यशस्वी होऊन त्या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुखाचं आयुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करू. तर आणि त्याला मी छोटीशी स्टोरी ॲड करतो. अपंगांचे लग्न सहज होत नाहीत, त्याला खूप विरोधाला तोंड द्यावं लागतं आणि कधी कधी पळून पण जावं लागतं. आम्ही तुम्हाला परवानगी देतो पळून सुद्धा जायची, पण ते लग्न यशस्वी करण्याची जबाबदारी तुमची आहे. यशस्वी करा. आणि तेच आज कीर्तीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. एक चांगला आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे की आपण प्रयत्न करून सगळ्या विरोधाला तोंड देऊन, अडचणींना तोंड देऊन आपलं लग्न, आपला संसार यशस्वी करा, हे महत्त्वाचं. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेन कीर्ती आणि ब्रायन ह्याने आपल्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करू. आणि मी आता म्हणेन की तुम्ही आता या दुसऱ्या अपंगांना काय उपदेश द्याल तुमच्या जीवनामधून, तर तुम्ही एक दोन शब्द सांगा. कारण आम्ही जसे आपण अपंग आहोत तसेच आपल्याला पण हृदय आहे की आपण पण काय करू शकतो, आपण पण एकत्र राहू शकतो, हे करू शकतो, असं प्रयत्न करा, आपल्या हिमतीने करा आणि दाखवून द्या. हेच माझे उद्देश आहे. पण ऑफिशियल जेवढं त्यांनी लग्न केलं नाही म्हणून तो जाहीर करत नाही. पण एक म्हणजे झालं नाही, ते करायचं आहे, पण डेव्हलप करायचं आहे. डेव्हलप झाल्यावर तुम्हाला बोलवेल, कधी बोलवतं माहिती नाही. वाट बघतोय गाडी बुक करून टाकली. तर डिसेंबर कुठल्या वर्षाचं ते माहिती नाही, पण डिसेंबर. ही थोडी बंडखोर वृत्ती आपण इथे बोलत आहोत. बंडखोर म्हणजे बंड करण्याची, पण त्याला इलाज नाही. बऱ्याच गोष्टीमध्ये समाजाची समजूत होत नाही, आईबापांची समजूत होत नाही, म्हणजे थोडंसं बंड करावं लागतं. परंतु लक्षात ठेवा, ते बंड जर तुम्ही करत असाल तर यशस्वी व्हा. नंतर वर्षाने 2 वर्षांनी तुटलं नाही पाहिजे, ते लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर यशस्वी करत असाल तर अपंग सेवा तुमच्या बरोबर आहे. बरोबर? ओके. तर आणखी कोणाला त्यांचे प्लॅन सांगायचे आहेत का? मित्रांनो, आता आपण परत घरी जात आहोत. चला तर. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.